नमस्कार. या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेली आहे. आज लाडक्या बहिणी खूप खुश होणार आहेत, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हे आपल्या लाडक्या भावाने आपल्याला सांगितले आहे. लाडकी बहीणबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. एकनाथ शिंदेने ज्याप्रमाणे काल पैसे वितरण केले आहे, त्याप्रमाणे बहिणींनाही 3000 रुपयाचा हप्ता वितरणाचा आज सुरुवात झालेली आहे. तसेच 3000 रुपये तुमच्याही खात्यात आलेत का नाही ते नक्की कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे येणार, कोणत्या येणार नाहीत, तसेच कोणत्या बहिणींना हप्ता उशिरा मिळणार, हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. तसं हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहतो मी, शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. तसेच लाडक्या बहिणींना कोणत्या पैसे मिळणार, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे. सर्वप्रथम काल ही वितरण सुरू झालेले आहे. तसंच आज दुसरा टप्पा आहे पैसे वाटपाचा, आणि हा दुसरा टप्पा कोणता आहे हे आपण पाहणार आहोत. तसेच रक्षाबंधन निमित्त भावाने आपल्याला कोणते गिफ्ट दिलेले आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत. तसेच आपला हा हप्ता किती रुपयाचा असेल, टोटल मिळून किती रुपये आपल्या अकाउंटवरती येतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच 3000चा हप्ता एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेला आहे. तसेच लाडक्या बहिणी खूप साऱ्या खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना DPTद्वारे पैसे प्राप्त झालेले आहेत. तसे आजही काही बहिणी खूप खुश होणार आहेत, त्यांना DPTद्वारे पैसे लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात सुरू झालेली आहे. तुम्हालाही पैसे आलेत का नाहीत हे नक्की चेक करा. तसेच लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा हा कोणत्या बहिणींना वाटप होणार आहे हे देखील सांगितले गेले आहे. तसेच रक्षाबंधन आल्यामुळे भावाने ही ओवाळणी भेट म्हणून आपल्याला 3000 रुपयाचा हप्ता जाहीर केलेला आहे. आदित्य तटकरेंनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे हा हप्ता लवकरात लवकर रक्षाबंधन दिवशी येणार आहे व काही महिलांना हप्ता चालू झालेला आहे. तुम्हालाही आलाय का नाही नक्की सांगा. तसेच भावाने लाडक्या बहिणींसाठी ओवाळणी भेट म्हणून 3000 रुपयाचा हप्ता जाहीर केलेला आहे. तसेच गेल्या वर्षी देखील लाडक्या बहिणींसाठी भावाने 3000 रुपयाची ओवाळणी भेट म्हणून 3000 रुपयाचा हप्ता अकाउंटमध्ये टाकला गेला होता. तसे याही वर्षी भावाने ओवाळणी भेट म्हणून 3000चा हप्ता लवकरात लवकर बहिणींच्या खात्यांमध्ये टाकण्यास सुरुवात केलेली आहे. तर बहिणींनो, गेल्या वर्षी बोनस हप्ता म्हणून काही भेटला होता, तर याही वर्षी बोनस हप्ता आपल्याला भेटणार आहे का नाही हे आपण पाहूया. तर हो, नक्की ह्याही वर्षी तुम्हाला बोनस हप्ता मिळणार आहे. तो बोनस हप्ता म्हणजे 1500 रुपये प्राप्त होतात, तर या बोनस म्हणून 1500 रुपये एक्स्ट्रा देण्याचे नियोजन हे सरकारने केलेले आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी 1500 रुपये एक्स्ट्रा टाकले गेले आहेत. या तरीही तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही हे नक्की सांगा. तसेच जुलैचा हप्ता वाटून झालेला आहे. तुम्हालाही जुलैचे पैसे आलेत का नाही हे नक्की सांगा. आणि तसेच ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच रक्षाबंधनचे पैसे आलेले आहेत का नाहीत हेही नक्की सांगा. तसेच बोनस म्हणून एक्स्ट्रा पैसे देण्याचेही वितरण केलेले आहे. आणि 1500 रुपये म्हणजेच 3000चा हप्ता रक्षाबंधन निमित्त येणार आहेत. हे बोनस म्हणजे ओवाळणी भेट आहे. तुम्हाला तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट घेऊन आलेले आहे. हे पैसे 3000 रुपये 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहेत. सकाळी काही जणांना पैसे वाटप झाले आहे, तसेच दुपारीही काही महिलांना पैसे वाटप झाले आहे, आणि संध्याकाळी काही महिलांना पैसे वाटप होणार आहेत. तरी तुम्हाला पैसे आलेत का नाही हे अकाउंटमध्ये चेक करून घ्या. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट घेऊन आलेले आहे, कारण 3 भावांनी लाडक्या बहिणीसाठी मोठे निर्णय घेतलेले आहेत. तसेच 13वा आणि 14वा हप्ता, तसेच हा निर्णय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे. बहिणींसाठी रक्षाबंधनची ओवाळणी भेट म्हणून 3 भावांनी रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून 3000 रुपये ओवाळणी भेट म्हणून बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे 3000 रुपये तुमच्या खात्यांमध्ये कधी येणार आहेत हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तसेच ते लवकरात लवकर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होईल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये उशिरा होतील, टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे जिल्हे देखील पाहायला मिळतील. आणि तसेच कोणत्या बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच लाडक्या बहिणींनो, मंत्रिमंडळांची कालच बैठक झालेली आहे. या मंत्रिमंडळामध्ये तसेच त्यांनी काही 2 निर्णय मोठे घेतलेले आहेत. हे 2 निर्णय कोणते आहेत आणि कोणते कधी पैसे वितरित होणार हेही निर्णय घेतलेले आहेत. तर बहिणीसाठी ओवाळणी भेट म्हणून 13वा आणि 14वा हप्ता दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मागील तुम्हाला कोणते हप्ते आले नसतील तर तेही हप्ते तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण काही बहिणींना मागचे हप्ते मिळाले नव्हते. 11वा 12वा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे त्या एकत्रित पैसे देण्याचे निर्णय घेतलेला आहे. तुम्हालाही एकत्रित पैसे दिले गेले जातील. तसेच तुम्हाला गेलेला हप्ता आलाय का नाही हे नक्की सांगा.
लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे. तसेच आजपासून तुम्हाला पैसे वितरित होणार आहेत. तुमच्या अकाउंटमध्ये किती रुपये आलेत हे नक्की कळवा. तसेच भावांनी लवकरात लवकर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत हे आपण पाहणार आहोत. पुणे जिल्हा तसेच बुलढाणा, बीड या तालुक्यांमध्ये लवकरात लवकर या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे नक्की सांगा. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बहिणींना पैसे वितरित झालेले आहेत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे तुम्ही नक्की सांगा. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होण्यास सुरुवात आहे. DBTद्वारे हे पैसे देण्यात येत आहेत. तसेच ओवाळणी भेट म्हणून 3000 रुपये लवकरात लवकर तुमच्या खात्यांमध्ये येईल. ही बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. तसेच आदित्य टिटकरेंनी मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी सांगितल्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितले आहे की 12वा आणि 13वा हप्ता तुम्हाला एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मागील हप्ता तुम्हाला आला आहे का नाही हेही सांगा. कारण मागील ज्यांना हप्ते आलेले नाही, ज्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत त्यांना हे हप्ते मिळणार आहेत. तसेच तुम्हाला जर मागचा हप्ता आले नसेल तर तुम्ही हे काम करा जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तुमची KYC व्यवस्थित आहे का नाही हे चेक करून घ्या. जेणेकरून हे केल्यानंतर तुमच्या पैसे येण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतील. तसेच व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.